दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटाच्या भयावह घटनेने व्यथित झाल्याचं सांगत या घटनेतील पीडितांच्या मागे संपूर्ण देश उभा आहे अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली। देशातील सुरक्षा दलं या षडयंत्राच्या मुळाशी जाऊन शोध घेतील असं पंतप्रधान म्हणाले। देशाविरुद्ध हे षडयंत्र रचणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांना कठोर शिक्षा देणारच असं सांगत पंतप्रधानांनी देशवासियांना आश्वस्त केलं। शब्द दिल्यामुळे अत्यंत जड अंतःकरणाने भूतान दौऱ्यावर आल्याचं सांगत रात्रभर तपास संस्थांच्या संपर्कात राहून आढावा घेतल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। पीड़ित परिवारों का दुख समझता हूं। आज पूरा देश उनके साथ खड़ा है। हमारी एजेंसियां इस षड्यंत्र की तह तक जाएगी। इसके पीछे के षड्यंत्रकारियों को बख्शा नहीं जाएगा। All those responsible will be brought to justice. दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा तपास गृह मंत्रालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणा म्हणजे NIA कडे दिला आहे। काल संध्याकाळी 6:52 लाल किल्ल्याच्या मेट्रो स्थानकाजवळ गजबजलेल्या भागात एका कारमध्ये स्फोट झाला। या प्रकरणी UAPA म्हणजेच बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याच्या कलम 16 आणि 18 तसंच स्फोटक पदार्थ कायदा, भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांखाली दिल्लीतील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिल्ली पोलिसांचं विशेष पथक, गुन्हे शाखा, NSG, SGP पथक, FSL, CRPF, शीघ्र कृती दल, न्यायवैद्यक विभागाची पथकं घटनास्थळी तपास करत आहेत। सुरक्षेच्या कारणास्तव लाल किल्ला मेट्रो स्टेशन बंद ठेवण्यात आले आहे। लाल किल्लाही पुढील 3 दिवस 13 तारखेपर्यंत बंद ठेवण्यात आला आहे। दिल्ली पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे। त्याच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे। CCTV फुटेजमध्ये बदरपूरहून येणारी एक पांढऱ्या रंगाची हुंडाई I-20 कार असून त्यात एकच प्रवासी असल्याचं दिसत आहे। या स्फोटासाठी ही व्यक्ती जबाबदार आहे का याचा तपास अधिकारी करत आहेत। ही कार मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे असं सध्या सुरू असलेल्या तपासातून समोर आलं आहे। या स्फोटात 8 जणांचा मृत्यू तर अनेक जण जखमी झाले। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या स्फोटातील पीडितांप्रती शोकसंवेदना व्यक्त करत मदत जाहीर केली आहे। हल्ल्यात बळी गेलेल्यांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 लाख रुपये, कायमस्वरूपी अपंगत्व आलेल्यांना 5 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये मदत दिली जाणार आहे।